नमस्कार, मी जया पाटील। मनसेच्या आक्रमकतेमुळे वृक्षारोपणाला केली सुरुवात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर तोंडगाव टोल प्लाझावरती पडून राहिलेली झाडे अकोला महामार्गावर लावण्यास सुरुवात। उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ किडसे पाटील, वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे, वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे, वाहतूक सेना शहराध्यक्ष मालेगाव अतिश डहाळे व इतर मनसे पदाधिकारी हजर होते। ग्रामप्रभा 24 न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील। जय महाराष्ट्र। आम्ही गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी जे NHI चे अधिकारी होते त्यांच्यासोबत बैठक घेऊन जे ठेकेदार होते मॉन्टो कार्लोचे राजकमल यांच्याशी संपर्क केला व त्यांना त्या संपर्कामध्ये बोलण्यात आलं होतं। जिल्हा अध्यक्ष व शहराध्यक्ष तसेच माझे सहकारी आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो होतो की येत्या 2 दिवसामध्ये जे हे वृक्ष आणले होते लावायसाठी तोंडगाव टोल प्लाझावरती हे किमान 3 ते 4 महिने तसेच पडून होते। तर आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी सर्वप्रथम उडवाउडवीचे उत्तर दिले होते, परंतु जेव्हा त्यांना मनसेचा हिसका दाखवला त्यानंतर त्यांनी कबूल केलं की बा आम्ही येत्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण झाडं हे आमच्या वतीने लावण्यात येतील। तर आज त्या झाडांना लावण्याची सुरुवात अकोला हायवेवरती चालू आहे, हे आपण बघू शकता। आणि हे जे अधिकारी आहेत यांना धारेवर घेतल्याशिवाय हे कुठलीही कामं करत नाहीत। यानंतर सुद्धा महाराष्ट्र निर्माण सेना जिथेही अन्याय दिसेल त्या ठिकाणी लाथा मारण्याचं काम निश्चित करेल। आज मॉन्टो कार्लोचे जे राजकमल आहेत यांनी वृक्ष लागवडीचं काम हाती घेऊन आज त्यांचं जे काम होतं, जे कार्य होतं ते त्यांच्या वतीने आज त्यांनी आम्हाला दिसून येत आहे की आज त्यांनी सुरू केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। व तसेच हे ठेकेदार सुद्धा या ठिकाणी उभे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी स्वतः उभं राहून हे झाडं लावून घेत आहेत। त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो मनसेच्या वतीने। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे।